भंडारा जिल्हा नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला असून या ठिकाणी नवेगाव नागझिरा अभयारण्य आहे। पण आता याच अभयारण्यात पर्यटकांनी पाठ फिरवली असून स्थानिकांचा रोजगार हिरावला जात आहे। मे महिना सुरू असून उन्हाळ्यात पर्यटक जंगल सफारी करून आनंद लुटतात। साकोली तालुक्यातील पटेझरी गेटवर एकेकाळी पर्यटकांची गर्दी मावेनासी झाली होती, पण आता येथील वाघ सुट्टीवर गेल्यामुळे वाघोबांचे दर्शन दुर्लभ झाले असल्याने आता पर्यटकांनी देखील पाठ फिरवली आहे। जंगलाचा राजा जणू सुट्टीवर गेल्याने स्थानिकांचा रोजगार हिरावला आहे। वन विभागाच्या नियोजन शून्य असल्याने जंगलात चाऱ्याचा अभाव, त्यात तीव्र उन्हाळा म्हणून तृणभक्षी प्राणी गावाकडे धाव घेत आहे। त्यांच्या मागावर असलेले वाघ देखील रिझर्व्ह जंगल सोडून जात आहे। आता जिल्ह्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की अभयारण्यापेक्षा गावाशेजारी वाघ दिसू लागले आहे। माझे नाव रितेश कांबळे, मी एक वन्यजीव प्रेमी आणि तसेच वाईल्डलाईफ टुरिझम ऑर्गनायझरचं मी म्हणून काम करतोय। मागच्या वर्षीप्रमाणे ह्या वर्षी नागझिरा अभयारण्यामध्ये पर्यटकांची गर्दी कमी पाहायला मिळत आहे। जास्त पसंती आज ताडोबा आणि पेंचकडे जास्त पर्यटक वळलेले आहेत। त्याचं कारण म्हणजे नागझिरामध्ये वाघ न दिसणे, दुसरे वन्य प्राणी न दिसणे, ह्या कारणांमुळे पर्यटक इथं दुसऱ्या अभयारण्याकडे जास्त वळलेला तुम्हाला दिसेल। आज पर्यटक नसल्यामुळे पूर्ण नागझिरा अभयारण्यातल्या ज्या गेट्स आहेत, पिटेझरी गेट, चोरखमारा गेट, ह्या सगळीकडे सुकसुकाट दिसून येत आहे। तर ह्या गोष्टी घडायला नकोत म्हणून वन विभागाने ह्याकडे जातीने लक्ष द्यायला पाहिजे। ज्यामुळे पर्यटक नसतील तर बाकीचे गाईड्स आणि जे रोजगार आहे जिप्सीवाल्यांचा तो हिरावून गेलेला आहे आणि तो हिरावून न जाता ह्यासाठी वन विभागाने जातीने लक्ष देऊन त्याच्यावर उपाययोजना करायला हवी, अशी माझी अपेक्षा आणि विनंती आहे। मी अतुल भांडारकर, नवेगाव नागझिरा अभयारण्याचा एक रेग्युलर पर्यटक। मी इथे दरवर्षी अभयारण्याला भेट द्यायला येतो। माझी अपेक्षा असते की दरवेळेस मला इथे व्याघ्र दर्शन होईल, पण मागील वर्षीपासून खूप निराशापदरी पडत आहे। माझ्यासोबत व्याघ्र दर्शनासाठी नवेगाव नागझिरा अभयारण्यामध्ये दूरदूरचे पर्यटक येतात, नागपूरचे येतात, पुण्याचे येतात, मुंबईचे येतात, त्यांच्या पण पदरी निराशा पडत आहे। माझी अशी वन विभागाला अशी विनंती आहे की त्यांनी व्याघ्र संवर्धनासाठी, तृणभक्षी प्राण्यांच्या संवर्धनासाठी काही ठोस उपाययोजना कराव्या, जेणेकरून इथल्या स्थानिक नागरिकांना, स्थानिक गाईडला, स्थानिक जिप्सी धारकांना त्याचा फायदा होईल, त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा करतो। आणि पुनश्च एकदा वन विभागाला अशी विनंती करतो की व्याघ्र प्रकल्पाला कुठेतरी पर्यटनाचे साधन म्हणून आणि त्यांच्या याच्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाला एक नवीन संजीवनी देण्याचे कार्य करावे, अशी मी त्याची अपेक्षा करतो।